ओके, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवेजी आपल्या सोबत आहेत. दादा, बऱ्याचशा पॉलिटिकल हालचाली सुरू आहेत आणि तुम्ही दिल्लीमध्ये आलात. कसं काय आज गाठ भेटी? नाही, मी दिल्लीमध्ये आलो. लोकसभेचं अधिवेशन चालू आहे. हा, राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक झाली, नेमणूक झालेली आहे आणि त्यामुळं त्यांची भेट घ्यायची, बाकी नेतृत्वाच्या भेटी घ्यायच्या आणि दिल्लीमध्ये येऊन ज्या काही राजकीय हालचाली नव्यानं काही करण्याची गरज नाही आहे. आज फक्त राष्ट्रीय अध्यक्ष आणि काही आमचे मित्र या निमित्तानं, अधिवेशनाच्या निमित्ताने इथे एकत्र असतात. त्यांच्या भेटी घेण्यासाठी मी आलो. अच्छा. काँग्रेसचे अनेक निष्ठावान घराणी भाजपमध्ये येत आहेत. राजीव सातव यांची पत्नी आता प्रज्ञा सातव आता भाजपमध्ये हे बघा, काँग्रेसचं नेतृत्व कमकुवत ठरलेलं आहे. सगळ्या आघाड्यावर ते यशस्वी ठरलेले आहे. बिहारच्या निवडणुकीमध्ये, महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये, हरियाणाच्या निवडणुकीमध्ये ते आपला करिश्मा दाखवू शकले नाही आणि त्यामुळं आता काँग्रेसच्या सेकंड फळीला असं वाटतं की या पक्षात राहून काही फार भविष्य आता राहिलेलं नाही आणि त्यामुळं आपल्या सोयीनं प्रत्येकजण आपलं भविष्य तलाशतो. ज्यांना भाजपमध्ये वाटलं तो भाजपमध्ये जातो, ज्याला सेनेत वाटलं त्याला सेनेत जातो, ज्याला राष्ट्रवादीत वाटलं तो राष्ट्रवादीत जातो. मुंबई महापालिका ही अगोदरपासून ठाकरेंची राहिलेली असं म्हणता येतं की सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून असं ओळखलं जातं मुंबई महापालिकेला. काय वाटतं, ही निवडणूक किती महत्वाची आहे? ही या निवडणुकीत जर पराभव झाला तर ठाकरे सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती, पण आता सोन्यासारखे माणसं निघून गेले. आता नुसती खुडूक कोंबडी उरली आणि त्याच्यामुळे खुडूक कोंबडीचा अर्थ कोणाला ज्याला समजून त्यांना समजून घ्यावं. आता अंडे देणारी कोंबडी ती राहिली, तो पक्ष राहिला नाही. त्यामुळे सोन्यासारखे माणसं निघून गेल्याच्या बाद मुंबई महापालिका त्यांच्या हातून जाणार ही सूर्यप्रकाशापेक्षा स्वच्छ आहे. बरोबर. पण यापुढे मग जी की शिवसेना म्हणून होती, अगोदर लोकसभेमधला परफॉर्मन्स, नंतर विधानसभेतला परफॉर्मन्स आणि आता महापालिका, काय वाटतं की ठाकरे एक ब्रँड जो होता तो ब्रँड या महापालिका निवडणुकीमध्ये ठरणार आहे का, की आहे का नाही? ज्या दिवशी त्यांनी हिंदुत्व सोडलं, असंघाशी संगत केली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले, त्या दिवशी त्यांचा ब्रँड संपलेला आहे. आणि त्यानंतर ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागलेला आहे. त्यामुळे आता ब्रँड वगैरे काही राहिला नाही. ब्रँड होता जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे होते आणि त्यानंतर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले नव्हते तोपर्यंत. काय अवस्था होईल महापालिकेच्या निवडणुकीनंतर तो पक्षच अस्तित्वात राहणार नाही. त्यांचे आत्ता उरले सुरले कार्यकर्ते त्यांना सोडून जातील. त्यांच्यासोबत कोणी राहणार नाही. आता कार्यकर्त्याला पटत नाही आता त्यांच्यासोबत जातील. ते भाजपकडे येतील का शिंदेकडे? आता मी सांगितलं ना की ज्याला ज्याला जसा जसा रस्ता सुचल आणि आपलं भविष्य ज्या पक्षात दिसल त्या पक्षात कार्यकर्ते जातील, त्यांच्यासोबत कार्यकर्ते राहणार नाही. दादा, एक प्रश्न विचारायचा आहे. आता महापालिकेमध्ये सुद्धा अजित पवार आणि शरद पवारचे काही ठिकाणी सोबत लढणार आहेत असं कळतंय. तर मला सांग की हे दोघं जण खरंच वेगळे आहेत का एकत्र आहेत? तुम्ही एवढे वर्ष राजकारणामध्ये नाही, असं आहे, ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. ठाणे, पुणे, मुंबई, नाशिक ह्या ज्या काही मोठ्या निवडणुका आहेत ते आमचं राज्याचं नेतृत्व बसून ठरवेल आणि जिल्हा पातळीवर काही जिल्हे असे आहेत की जिल्हा पातळीवर निर्णय सोडतील. जिल्ह्यातले नेते एकत्र बसतील, झाली युती तर युती करून घेतील, नाही झाली तर नेतृत्वाकडे तो विषय नेतील आणि जो निर्णय नेतृत्व देईल ते निर्णय ऐकावा लागेल सगळ्यांना. अच्छा. परंतु हे विरोधात आहेत असं म्हटलं जातं. शरद पवारांना, अजित पवारांनी काही ठिकाणी एकत्र येतात, महापालिकेमध्ये एकत्र येतात असं कळते. असं वर्तमानपत्रातल्या बातम्या येतात नाही येतात मला माहित नाही, पण मला असं वाटतं की तो त्या दोघा पक्षाचा निर्णय राहील. बरं, एकच प्रश्न की सुप्रिया सुळे म्हणतात की धनंजय मुंडेंना जर पुन्हा घेतलं तर जाऊन उपोषण करणार बीडमध्ये. आता कसं आहे, हे त्यांच्या ग्रहकला आहे आणि त्यांच्या ग्रहकलामध्ये मी जाऊन काही पडू इच्छित नाही. पण धनंजय आणि सुप्रिया हे एकेकाळी एकाच पक्षात राहिले आहेत. आमच्यातून धनंजयला फोडण्यापैकी त्याच आहेत. आता त्यांच्यातून दुसऱ्यांना फोडलं तर त्यांना दुःख आहे. मला असं वाटतं की दुःख जरा कमी करून घेतलं पाहिजे. त्यांच्या मंत्रिपदासाठी त्यांचा पक्ष निर्णय घेईल, मला त्यातलं काही सांगता येणार नाही. पण त्यांचे नेते आणि आमचे मुख्यमंत्री एकत्र बसतील आणि जनभावना लक्षात घेऊन योग्य तो निर्णय ग्रहण घेतील. लागलं काय कोणत्या पक्षाला? ग्रहण तर त्यांच्या पक्षाला तेव्हाच लागलं जेव्हा त्यांनी शिवसेनेशी युती केली. त्यांच्यासोबत कुठं माणसं राहिली आता? राष्ट्रवादी सोबत कोणते माणसं राहिले आता? त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे ह्या पक्षाची अवस्था
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अस्तित्वात राहणार नाही. विलीन व्हायची वेळ येईल त्यांच्यावर पुन्हा. विलीन काय माणसंच राहणार ते विलीन करता कोणाला, यांच्यावर माणसं लागतील विलीन व्हायला. विलिनीकरणासाठी सुद्धा एक कार्यक्रम घ्यावा लागतो. विलीन कुठे करणार असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. परंतु कुठेतरी आता ही मुंबई महापालिकेची निवडणूक जी असणार आहे ती ठाकरेंसाठी महत्वाची असणार आहे. मात्र सोन्याची अंडी देणारी कोंबडी जी आहे ती ठाकरेंच्या हाती यावेळेस लागणार नाही असा दावा सुद्धा रावसाहेब दानवे यांनी केलेला आहे. प्रज्ञा सातव यांनी प्रवेश केलेला आहे. परंतु आता काँग्रेसला घरघर लागलेले आहे आणि म्हणूनच भाजपकडे हे सर्व महत्वाचे नेते जे आहेत ते येत असल्याचा सुद्धा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. कॅमेरामॅन सत्यम सर, रामराज शिंदे, NDTV दिल्ली.